गेल्या 4 वर्षापासून नगर परिषदेवर प्रशासक राज असल्याने आपल्या समस्या ऐकून घेण्यासाठी कोणीही पुढे येत नाही। ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले त्यांचेकडे आपले समस्या ऐकून घेण्यासाठी वेळ नाही। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने आपल्या शहरातील समस्या उदा कोणाच्या घरासमोरील रस्ते खराब असतील, नाली साफ नसेल, इलेक्ट्रिकचे तार लोंब बकळत असतील, कामगारांना दाखले मिळत नसतील, कुणाचे घरकुल मंजूर नसतील, घरकुलाचे पैसे मिळाले नसतील, फेरफार झाले नसतील, घरटॅक्स वाढलेला असेल, कोणी तक्रारी करूनही तक्रारीची दखल घेतली नसेल इत्यादी नगर परिषद संबंधी अथवा तहसील कार्यालयाशी संबंधित समस्या प्रलंबित असतील अशा समस्यांचा निपटारा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार चरणभाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वात तसेच इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत समस्या आणि तक्रारी ऐकून घेण्यासाठी आज 3 सप्टेंबर 2025 रोज बुधवारला सकाळी 11 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत जनसुनावणी आंदोलनाचे स्वरूपात केली आहे। यात मोठ्या संख्येने नागरिकांनी आपल्या समस्या दाखल केलेत। भंडारा एक्सप्रेस डिजिटल करिता राकेश शामकुवर, भंडारा। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ओबीसीला आरक्षण न मिळाल्यामुळे 4 वर्षापासून थांबलेल्या आहेत आणि पूर्ण रिमोट कंट्रोल भंडारा शहराच्या सुद्धा आणि भंडारा जिल्ह्यात जेवढ्या नगर परिषदा आहेत, परिषद आहेत त्यांचा रिमोट कंट्रोल राज्य सरकारच्या हातात आहे। त्यामुळे इथं नगरसेवक नाही, नगराध्यक्ष नाही, यांचे गराटे ऐकण्यासाठी कोणी उपलब्ध मिळत नाही। लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात आणि मुख्यमंत्री सांगतात की महाराष्ट्रामध्ये रामराज्य आहे, त्यांचे प्रतिनिधी सांगतात की महाराष्ट्र राज्यामध्ये रामराज्य आहे। पण मला हे म्हणायचं आहे की आपण रामायण महाभारत सगळे सिरियल पाहिलेलं आहोत। रामाच्या राज्यामध्ये कोणी दुःखी राहत नव्हतं। रामाच्या राज्यामध्ये प्रवेशद्वारावर गेला तर त्याला न्याय मिळत होता। रामाच्या राज्यामध्ये कोणी आत्महत्या करत नव्हत्या। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपले देवाभाऊ काल मोठमोठ्या जाहिराती छापल्या त्यांनी, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सुद्धा कोणी अन्यायापासून वंचित राहत नव्हता, म्हणजे न्याय मिळत होता। पण आज अशी परिस्थिती आहे की भंडारा शहरात लोकांचे घराणे ऐकण्यासाठी कोणी नगरसेवक नाही आणि म्हणून मागच्या महिन्याभराच्या पूर्वी आम्ही या सीओला काही निवेदन दिले होते, त्याच्यावर काही प्रमाणात कारवाई झाली। या स्तरावरच्या मागण्या जर त्यांनी आज पूर्ण केल्या नाही तर आम्ही आमचा हा जनसुनावणी आंदोलन महाराष्ट्राच्या विधानसभेत कसा पोहोचेल त्या दृष्टीने विचार केलेला आहे। पक्ष नेतृत्व अशी आमची चर्चा झालेली आहे की जर या स्तरावर यांनी समस्या सोडवल्या नाही तर आमच्या पक्षाचे नेते जे महाराष्ट्राच्या विधानसभेत आहेत, विधान परिषदेमध्ये आहेत, इथला आवाज उठवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। इथं 300 कोटीच्या वर जवळपास विकासाची कामं झाली, पण कुठेही सगळ्या टेंडर मॅनेज झालेले आहेत। अशा प्रकारच्या तक्रारी सुद्धा माझ्याकडे प्राप्त झालेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात जे टेंडर 23%, 30% बिलो गेले होते ते कॅन्सल करण्यात आलेले आहेत आणि पुन्हा ॲजपर मध्ये टेंडर विकण्यात आले। म्हणजे मोठ्या प्रमाणात बांधकामात सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे। जे रस्ते कामं चालू आहेत ते उघडणं सुरू आहे, ते उखडलेले आहेत, नियमाप्रमाणे काम होत नाही, म्हणजे तांत्रिक पॅनलचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात हे स्पष्ट झालेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये या भंडारा शहरात रामराज्य असं मी म्हणूच शकत नाही। म्हणजे ज्याप्रमाणे आपले परिणाजी फुके यांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना सांगितलं की हे देवेंद्र फडणवीस रामासारखे आहेत, पण रामासारखे जरी देवेंद्र फडणवीस यांचं चारित्र्य असला पण रामासारखा राज्य महाराष्ट्रामध्ये दिसून येत नाही। आणि म्हणून या जनसुनावणीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी बसलेलो आहोत। 2 वाजेपर्यंत ज्यांचे निवेदन आमच्याकडे येतील, जे आपले प्रश्न मांडतील, त्यांचे सगळे विषय घेऊन आम्ही सीओकडे जाणार आहोत आणि सीओ सोबत या विषयावर चर्चा करणार आहोत। त्यांच्या स्तरावरचे विषय त्यांनी जर सोडवले नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हे सगळे प्रश्न मांडण्याची आम्ही पाठपुरावा करतो। आमदार आणि माजी खासदार आणि नगराध्यक्ष या दोघांनी गेल्या 10 वर्षामध्ये या दलित रस्त्याच्या माध्यमातून ह्या लोकांनी गहाड केलेली आहे। आमच्या आंबेडकर वार्डपासून ते हॉस्पिटलपासून ते भास्कर हायस्कूल या रोडापासून या एरियामध्ये एकही रोड शिल्लक राहिलेले नाही। त्यात मी दुसरीकडे बघा की जे सहकार नगर आहे, त्या सहकार नगरचे रोड बघा आणि या दलित वस्तीचे रोड बघा, मला किती तापास जाणणार, कारण की या दलित वस्तीमध्ये दलित राहतात आणि त्या सहकार नगरमध्ये आमदार आणि खासदार राहतात। माझे असं म्हणणं आहे का दलित वस्तींचे राहणारे लोक आहेत ते लोक नाहीत का? फक्त आमदार खासदार हेच लोक आहेत का? दलित वस्ती नावानं कितीतरी करोड रुपयांचा निधी येऊन आला आहे नगरपालिकेमध्ये,
परंतु नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहेत हे फक्त रिमोट कंट्रोल सहाय्याने चालवून राहिले आहेत असा आमचा आरोप आहे. कारण की याच्या आधी नगराध्यक्ष होते, ते खासदार होते, त्यानंतर प्रशासक राज लागला, प्रशासक राजामध्ये आमदार हातमालक झाला, त्यामुळे पुरा कंट्रोल हा आमदारांच्या हातामध्ये आहे. त्यामुळे भंडारा शहरामध्ये एकही रस्ता नाही आहे. या आमदाराला दिसत नाही का 3,500 करोड रुपये ह्या लोकांनी आणला, अशी मागच्या इलेक्शन ह्या लोकांनी जबाब केला. ते 3,500 करोड गेले कुठं आम्हाला आमदाराला विचारायचं आहे. भंडारा शहरामध्ये यांनी किती रोड बांधले, आम्हाला त्यांना प्रश्न आमची उत्तर द्यायला पाहिजे. त्यांना दलित वस्तीमध्ये किती रोड आणला त्यांना एकही रोड आणला नाही. दलित वस्तीमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये एकही नाली बांधली गेली नाही. दलित वस्तीमधील पाणी 24 घंटा पाणी देण्याचा वादा केलेला होता. आजपर्यंत एक बूथ कासवाडचे 24 घंटा पाण्याची संख्या बसलेली नाही. शुक्रवार बसल्या त्या अनेक एरियात बसलेल्या आहेत, परंतु आंबेडकर वार्डाच्या या परिस्थितीमध्ये एकही टक्के बसलेली नाही. का बसलेली नाही? कारण की ते दलित वस्तीमध्ये आहे. या दलित वस्तीमध्ये आमदार आणि माजी खासदार माजी नगराध्यक्ष याने नेहमी यांनी अपमान केलेला आहे आणि या लोकांनी दुर्लक्ष केलं आहे. कारण काय बोलणारा कोण आहे ते यांचं असं म्हणणं आहे की हे लोक विकलेले आहेत. अरे 5 रुपयामध्ये आमचे ओढ खरेदी करून घेतात हे लोक, असे हे बोलतात आम्हाला. मग आमची यांचं काम कसं करणार? अरे नालायकांनो, हे आमचे मतं विकत नाही, आम्ही तुम्हाला खरेदी देतात. परंतु आमचे हे लोक या लोकांनी याचे रोडाचे रस्ते खातात, तो यांचे स्वतःचे घरं भरतात आणि गरीब लोकांना तसेच ते करतात. त्या वर्षापासून नाली बनलेले नाही, आमच्या पाणी रोडावर येते, रोड बनलेले नाही, ते गड्डे आहेत. अरे पण हे केव्हा होणार? आमदार म्हणजे आम्ही सांगता म्हणणं आहे की नगरपालिकेमध्ये अनेक भ्रष्टाचार झाल्या. त्या हॉस्पिटलपासून ते जे हनुमान मंदिरच्या मागच्या एरिया आहे, करोड रुपयाचा रोड बनलेला होता. आम्ही नगरपालिकेत तक्रार केला, परंतु त्या तक्रारीच्या अजून काही कारवाई नाही झाली. कारण की काय, लाडका ठेकेदार त्याची लाडकी बहीण आहे, लाडकी भाऊ विचार हा लाडका ठेकेदार आहे. इथे ठेकेदार नावाचा एक माणूस आहे, तो बसलेला आहे नागासारखा. तो एकटाच कामं करते आणि एकटाच भ्रष्टाचार करते. काही तक्रारी केला तरी काय फरक पडत नाही, जिल्हाधिकारी तक्रार दिला काही फरक पडत नाही. अरे फरक पडला तरी केव्हा? कारण की कसं हे खासदार आणि आमदार आहेत, हे ठेकेदार आहेत, जनतेचे नाही. जनतेचे आता जनतेचे प्रतिनिधी आपल्याला निवडायचे आहे. तर या येत्या इलेक्शनमध्ये आम्ही बघू आमच्या सत्तेमध्ये जेवढाही भ्रष्टाचार आहे आणि जेवढाही जे ठेकेदारांनी केलेलं भ्रष्टाचार आहे नक्की आम्ही काढू. अजून एक दुसरी मला एक गोष्ट सांगतो. आमदार साहेब हे थोडा शेड्यूल कास्ट करून आलेले आहेत, परंतु या आमदार साहेबांनी शेड्यूल कास्ट करतात काय केलं? आमचा प्रश्न आहे, काहीच नाही केला. आता ते म्हणतील आम्ही त्या ई लायब्ररी काढलो. अरे पण त्या ई लायब्ररीमध्ये करोड रुपयाचा निधी जाहीर झाला हे पण सांगणार. त्या तो ई लायब्ररीचा ठेका पण आला, त्या मित्राला आहे. तक्रारी केला, तक्रारीचा काही आता पता नाही. तक्रारी त्या क्लिअर कचरा जेवण भेटतात, त्याच्या इन्स्ट्रुमेंट सांगितला, इन्स्ट्रुमेंट पण भेटत नाही. अरे तक्रार करणार कशी? आता माननीय मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस तिथे साहेब होते त्यावेळेस आमच्या नाशिककडला आले होते 32 कॉम्प्युटर. त्यावेळेस त्या 32 कॉम्प्युटर ते अर्धे गायब झाले. किती जर तक्रार झाल्या, काय कारवाई काय? अरे कारवाई कराल केव्हा तुम्ही आम्हाला समजत नाही. जनता हा अशी भरडली जाणार का? आणि हे फक्त ठेकेदारसाठी तुम्ही काम करणार का? आणि कम से कम नेता लोकांनी जनतेकरता काम केव्हा करणार हे तरी सांगा मला. म्हणून या जनसुनावणीकरता आम्ही जे रस्ते उतरलेलो आहोत, या नेत्यांच्या विरोधामध्ये आणि या प्रशासनाच्या विरोधामध्ये आज आम्ही आलेलो आहोत. आणि जर अशाच प्रकारे जर नेता हे काम करतील तर नक्की येत्या दिवसामध्ये आम्ही त्याला खुर्ची खाली घेतणार आहोत, अशी आमच्या या पक्षाच्या वतीने आमची ग्वाही आहे. धन्यवाद.